शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय गंगासागर यात्रेसाठी. तर सकाळचे वाजले 4 आणि आता इथून आम्ही प्रस्थान करतोय. पहिले आता नाश्ता करू. फ्रेश झालो आम्ही सगळे. 4 वाजता उठलोय. आता टाइम किती झालाय? 4:49. 4:49 झालाय. साधारण 5 वाजायला आले. 5 वाजायला आलेत. तर आम्ही इथून आता नाश्ता करू आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही लगेच 5:30 वाजेपर्यंत इथून गंगासागर यात्रेसाठी प्रस्थान करू. तर आता पुढे बघू नाश्ता काय आहे. आणि तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत किचनमध्ये. आपला नाश्ता जिथे बनतोय ना, तिथं आता आम्ही आलोय. तर सकाळी 2 वाजताच येऊन त्यांनी नाश्ता तयार केलाय बघा. साबुदाणा वडा आहे आणि जे आमचा दुपारचा नाश्ता असणार आहे, ज्यांचा ज्यांचा उपवास आहे, आज संकष्टी चतुर्थी आहे, ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी आहे आणि आमच्यासाठी ज्यांचा उपवास नाही त्यांचा चपाती आणि भाजी आहे. रुपेश, काय बोलशील? मामा आणि मामींचं जेवण म्हणजे अप्रतिम असतं. आम्ही एवढे 2 वाजता येऊन सगळं करणं आणि आमची जवळजवळ 40 जणांची मेंबर आहेत पूर्ण ट्रीपमध्ये. तर 40 लोकांचं जेवण पोट भरेपर्यंत जेवण आपल्याला मामा मामी यांच्या मार्फत आपल्याला मिळतं आणि ते पण आपल्या घरच्यासारखं जेवण असतं. नाश्ता करू आणि नंतर पुढं बस मी जाऊन तुम्हाला भेटू. आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. आजचा नाश्ता सकाळचा बघा काय, साबुदाणा वडा आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि एकदम रुपये चालू केलं खाणं. रुपये कसे साबुदाणा वडा? मित्रांनो, चहा देखील आलेला आहे आपला. महाराज देतात आपल्याला चहा. रामकृष्ण हरी माऊली. चहा पिऊन घेतो आणि भेटूया आपण. तर मित्रांनो, आता आमचा चहा आणि नाश्ता झालेला आहे. तर आता आम्ही निघले बसकडे जायला. बसमध्ये बसून आम्ही जाणार आहोत जेट्टीवरती आणि तिथून आम्ही बोटीचा प्रवास करून गंगासागर यात्रेसाठी जाणार आहोत. आणि आपला नाश्ता देखील बघा, नाश्ता देखील आपला पोच झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण चाललोय बोटीच्या प्रवासाला. तर खूप गर्दी आहे बघा, गर्दी तर खूप आहे. आपला नंबर किती वाजेपर्यंत लागेल ते माहित नाही आता, पण आता थोडा उशिरा जाऊ आपण. मित्रांनो, आम्ही आता जेट्टीवर पोहोचलोय. आता आमची बोट येत आहे. एक बोट गेली भरून, आता दुसरी बोट येत आहे. सगळे वेटिंगला थांबलेत. दमल्यासारखं झालं कारण की गर्दीमध्ये आम्हाला ब्लॉग काढायला काय भेटला नाही, कारण की गर्दी जाम होती. मोबाईल काढून ठेवला डायरेक्ट बॅगेमध्ये. आणि बघा, वेदांत महाराज पण दमलेत कारण की मॅनेजमेंट करणं सोपं नाही आहे. खरंच हे समजून येतं. आम्ही बघितला समोर समोर, कारण की एवढी पब्लिक आहे ना. आणि आपल्या महाराष्ट्रातून तरी पण 500 पब्लिक आहे. नमस्कार, आता आम्ही बसलोय बोटीमध्ये. तर बोट आता फुल भरायला लागले. सगळं आमचे टीम मेंबर पण बसले. बघू शकतो तुम्ही, सगळे बसचे टीम मेंबर नंतर पण आहेत आमच्यासोबत. तर आता आपण आलो आहोत गंगासागर मिलन. आता आपण बसमध्ये बसतोय आणि तुम्हाला बसमधून तुम्हाला आम्ही बसमधून निघलोय. महाराजांनी माहिती दिलेली आता. आता आम्ही रिक्षामध्ये बसतोय आणि आता आम्ही बसलोय ऑटो रिक्षामध्ये इलेक्ट्रिक. पाठीम बसलेत रुपेश, प्रशांत आणि आदर्श. रिक्षामधून उतरलोय. तर आता आम्ही चाललोय स्नानासाठी, अंघोळ धुवायला. बघू आता गर्दी पण खूप आहे. दूरवरती गर्दी पण खूप आहे जाम. आता आम्ही पटकन जातो कारण की आम्हाला लगेच 1 वाजेपर्यंत निघायचे आणि परत बस पकडा जायची. कारण की जर बस भेटली नाही आणि जर बोटीमध्ये भेटली नाही, तर 2ची बस बोट गेली 2 वाजता, तर रात्री 8 वाजता भेटला आम्हाला. तर त्यासाठी आम्ही पटकन आंघोळ करून झाली कारण की कपल आश्रमला भेट देऊ आणि पटकन निघू, कारण की लेट झालं तर आपल्याला रात्र होईल डायरेक्ट. त्यासाठी आम्ही लवकर पटापट घेतो. जे ब्लॉगमध्ये दाखवता येईल आम्हाला ते दाखवू आम्ही. बाकी तुम्हाला रूमवर गेलो सगळं सांगू. माहिती जेवढी आहे ती शूट करू थोडंसं आणि नंतर मध्ये माहिती तुम्हाला नंतर रूमवर गेलो. चला, आता बीचवर आता आपण आलोय जिथे गंगा आणि सागराचा मिलन होतोय, तिथे आलोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला एका मंदिराची प्रतिकृती बघायला भेटते, नवनाथ महाराजांची आणि श्री दत्तगुरूंची. हे बघा, बघू शकता तुम्ही, नवनाथ महाराजांची आणि त्यांच्याच पाठी श्री दत्तगुरू यांची प्रतिकृती पाहायला भेटते. बाजूला आहेत शंकर महादेव. निघलोय बाहेर, आता आंघोळ करून निघलोय. शूट करता आला नाही कारण की जाम गर्दी होती आणि 2 जण गेलो आम्ही, सगळे एकत्र गेलो नाही. आता बघू शकता तुम्ही, कपिल मुनी आश्रम आहे एकदम. कपिल मुनी महाराज इथेच आले होते वास्तव्यात. बघू शकता हा परिसर.
तर आता आम्ही रिक्षामधून उतरून तर आता आम्ही बस स्टॉपवर आलोय. बस अजून काय भरायला लावली नाही अजून, कारण की अजून पब्लिक बाकी आहे आपली. आम्ही नारळ पाणी पिऊन घेतो. आज उपास आहे, आज संकष्टी चतुर्थी आहे. तर आदर्श आणि सगळं म्हणजे आमचा सर्वांचाच उपास आहे. तर त्यानंतर खिचडी खाऊन घेऊ आणि परत बसमध्ये बसून बोटीकडे जायला निघू. तर आता आम्ही नारळ पाणी पिऊन घेतोय. आता रुपेशला भूक लागली आहे खूप. रुपेशचा उपास आहे तर रुपेशचा ओलं खाऊन घेतो पहिले. त्याला खिचडी आणले. बरोबर आहे खिचडी चांगली. तर आदर्श जाम वैतागलाय. तर आम्ही बसमधून खाली उतरलोय. आम्ही परत प्रवासाकडे चाललोय. आमच्या तिकडे बोट लागलेली आहे, तुम्हाला दाखवू आम्ही. मित्रांनो आता आम्ही बसलोय बोटीमध्ये. बोट आता सुरू होईल. थोड्या उशिरामध्ये तर बोट पण सुरू होईल, कारण की बोट पण भरली आहे आता. बोट खड्डाखाली भरले. आपला मेंबर बघा, आपला मेंबर इथे आहेत. मी थोडा पुढे आलो कारण की शूट थोडा घ्यायचा होता म्हणून आलो आम्ही पुढे. एक बोट आता वेटिंगला आहे. तर आता मित्रांनो आता आम्ही निघलोय बोटीतून उतरून. तर आम्ही आता बसकडे चाललोय. आता बस आमची लागली पुढे. तर फायनली आता आपलं फ्रेंच फ्राईज आलेले, सँडविच होते, अजून थोडा टाइम लागेल. आता बघू आपल्या घरचं हातीच टेस्ट वाटते खाऊन तरी. चांगलं आहे. मस्त आहे. कोणती साईज आहे ही मीडियम आहे. आता आम्ही व्हेज सँडविच पण आले आपलं. आता आमची अपेक्षा पण नव्हती काय एवढं चांगले, पण भारी एकदम सँडविच आहे. 50 रुपयामध्ये वर्थ इट एकदम. क्वालिटी पण चांगली आहे. मंदिर परिसरात एवढं भारी फूड भेटणं बघा. चीज अँड फिलिंग बघा किती भारी आहे. फिलिंग एकदम चीज सँडविच एकदम एकदम मस्त आहे. 50 रुपयामध्ये बेस्ट क्वालिटी. निघाल तर 2 अजून सँडविच ऑर्डर करू. कसं रुपये खा ना, बघ ना जरा खाऊन बघ ना प्रशांत. कसं वाटलं प्रशांत? आपल्या टेस्ट आहे आपल्याकडे. हा टॅग करू आपण सरू कॅफेला. आदर कसं वाटलं? चांगलं आहे ना. ओके, मी पण खाऊन बघतो जरा आता. खूपच मस्त आहे एकदम. असं वाटतं पिझ्झा फिलिंग आहे ना, सगळं घे वाटतं एकदम. तर आता मित्रांनो आम्ही आलो जेवण करायला. थोडंसं मंदिरा समोर जाऊन बसलो जरा 10-15 मिनटं. त्यानंतर आता जेवण करायला बोलवलं आम्हाला. जेवण करायला आलं आता. तर जेवणामध्ये बघूया आता काय आज. जेवणामध्ये बघा आज चना मसाला आहे, हे शेवगाच्या शेंगा फ्राय आहे, पापड आहे, चपाती आहे आणि आज संकष्टी चतुर्थी स्पेशल शिरा आहे आणि डाळ भात आहे. तर आता आम्ही जेवून आलेलो आहेत मित्रांनो आणि आता दमल्यासारखं झालं जाम, कारण की दुपारचा पण आम्ही प्रवास बोटीमधून बसमधून बोटीमध्ये याच्यामध्येच आमचा प्रवास झाला आहे. तर जाम दमलं आता. आता आम्ही झोपतो आणि उद्या सकाळी दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर ब्लॉग असंच कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.